सर नमस्कार. नमस्कार. मी फूड ट्रॅव्हल एन्जॉय चॅनलतर्फे आलो आहे सर. बरं. आपलं नाव सर आयुष अविनाश बापते. तर अविनाश सर, आम्ही आता बोर्डवरती वाचलं आयुष 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 सर. तर आम्ही आता बोर्डवरती वाचलं की तुम्ही इथे लिहिले द श्रीखंड स्टुडिओ आणि त्याच्यानंतर खाली लिहिले 36 प्रकारचे श्रीखंड. हो. आता पुण्यात आम्ही इतके वर्ष राहतो. बरं. पण एकतर श्रीखंडच्या दुकानाला द श्रीखंड स्टुडिओ म्हणणं, हां. दुसरं 36 प्रकारचं श्रीखंड म्हणणं. बरं. हा काय प्रकार आहे सर? या सर तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे टोटल 36+ फ्लेवर्समध्ये श्रीखंड आहेत. आता आईस्क्रीम आम्ही खाल्लंय बरेच वेळा. बरं. आईस्क्रीममध्ये बरेच प्रकार असतात. आता आईस्क्रीमच्याच फ्लेवरमध्ये आपण श्रीखंड काढले आहेत. ओके. हो. पण ह्याला पूर्ण श्रीखंडच स्वाद, बेस सगळा श्रीखंडच, बेस सगळा श्रीखंड. प्रॉपर श्रीखंडच लागणार. ओके. आणि जे फ्लेवर जसे आता आईस्क्रीममध्ये तर बरेच आर्टिफिशियल असतात, बरेच काही लोक ते फूड कन्सेप्ट घेऊन आईस्क्रीम, बरोबर, जे होममेड आपण आईस्क्रीम म्हणू शकतो. हां हां हां. किंवा ॲक्च्युअल स्ट्रॉबेरीचं जर आपण हे खाल्लं तर ते स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकले. बरोबर. आता आपलं दाखवतो फ्रूट फ्लेवरमध्ये. आता आपलं स्ट्रॉबेरीचा विषय निघाला. आपला हा स्ट्रॉबेरी. आता ह्यामध्ये कलर, फ्लेवर, इसेन्स बिलकुल नाही आहे. आता ह्यात तुम्हाला टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल ॲक्च्युअल स्ट्रॉबेरी लागेल तुम्हाला. हे इकडे त्यानंतर मँगो फ्लेवर. नंतर टेस्ट करतो सर. बरं, ठीक आहे. मला फक्त आता माहिती सांगा सर. बरं. आता सुरुवातीला आपल्याला इथे दिसतं जे आपण आता सगळे फ्लेवर्स घेऊया आधी. हो. मग तुम्ही मला एक एक फ्लेवर सांगा. नाही नाही. सगळे श्रीखंड आहेत. आणि हे एकूण 36 प्रकार आहेत सर? 36पेक्षा जास्त आहेत. 36 पेक्षा जास्त. हो. ओके. आता तुम्ही फ्लेवर सांगा सर, मला कुठले कुठले आहेत. हा पहिल्यापासून सांगा सर. काजू द्राक्ष. हा काजू द्राक्ष. हो. दुसरा सर पंचरत्न नट्स. पंचरत्न नट्स. हो. तिसरा सर ड्रायफ्रूट डिलाईट. ड्रायफ्रूट डिलाईट. ओके. जांभूळ. हा इथं जांभूळ. हो. ओके. म्हणजे आपलं जांभूळ. जांभूळ. मराठीत आपण जांभूळ. बरोबर. त्याच्यानंतर सर एक वेगळाच प्रकार, लाईम अँड लेमन. हो, लिंबाचं. लिंबाचं. हो. अच्छा. हा खूप म्हणजे वेगळा विचार आहे. हो हो. लिंबाचं श्रीखंड. श्रीखंड. हो हो. ते मेंदूत झिंजण्यात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना. ते श्रीखंड आणि लाईम अँड लेमन म्हटल्यावर मेंदूत झिंजे आले. म्हणजे नाव ऐकू ना. बरं, आलं लक्षात. हां, म्हणजे इट हॅज गॉट अ टिकलिंग हां 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 थिंग. दुसरं आहे सर ब्लॅक करंट. ब्लॅक करंट. ओके. ब्लॅक करंट. त्याच्यानंतर फ्रूट बज. फ्रूट बज. त्याच्यानंतर सर ऑरेंज. त्याच्यानंतर सर गोवा. पेरू. म्हणजे आपला पेरू. लाल पेरू. इकडे आली सर आपली जेली. ओके. हा केशर किंग. म्हणजे आपला जो रत्नागिरीचा आपण केशर रेग्युलर हो हो आपला
तो सेम केशरचा फ्लेवर. हो हो, ॲक्च्युअल केशर आहे यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे पान मसाला. ओके, पान मसाला. हो. त्याच्यानंतर इकडे जे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. दिला तुम्ही मला खायला दिलं, बरोबर. ते छान होतो, एकदम उत्तम होतं हो, ते. थँक्यू सर. त्याच्यानंतर इकडे आहे ब्लूबेरी. त्याच्यानंतर आहे बेरी ब्लास्ट. त्याच्यानंतर आहे सीताफळ. हो. नंतर सर पायनॅपल. पायनॅपल. टेंडर कोकोनट. हो. हे सर म्हणजे अगेन दॅट टिकलिंग सेन्स हां हां हां. की कोकोनट आणि श्रीखंड. श्रीखंड. हो हो. ओके. मिक्स फ्रूट. हो. हे आम्हाला कायमचं माहिती आहे, लहानपणापासून हो. आम्ही चाललंय. मँगो, इलायची, केशर इलायची. केसर आपलं रेग्युलर, पण हो. तुम्ही ह्याच्यात इलायची टाकली. इलायची घातली. हो. केसर इलायची आणि क्लासिक इलायची. बरोबर. ओके सर, इकडे येऊया सर. आता हा आपला स्पेशलिटी सगळ्यात जास्त चालणारा केशर राजभोग. हा सगळ्यात जास्त का चालतो सर केशर राज? स्पेशलिटी आपला बरेच कस्टमरला आवडतो केशर राजभोग. ओके. आणि ह्याच्या प्राइजेस कशा आहेत सर? आपण 80 रुपये पावशरपासून सुरुवात आहे, ते 80 रुपये पावशर ओके ते 170 रुपये पावशरपर्यंत. ओके. सगळ्याचा वेगवेगळा रेट आहे. म्हणजे 8 चौक 32 म्हणजे साधारण 320 रुपये किलो. किलोपासून 680 रुपये किलोपर्यंत. 320 रुपयेपासून 680 रुपये हो. किलोपर्यंत. ओके. दुसरा फ्लेवर आहे तो आहे सर राजवाडी. त्याच्यानंतर आहे सर नवरत्न नट्स. हो. ओके, नवरत्न नट्स. ओके. अमेरिकन नट्स. हो. ओके. हा वेगळा प्रकार दिसतोय. ट्रॅफिक जॅम. नाव ठेवले सर याचं. यामध्ये सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स, गुलकंद, चोको चिप्स सगळं मिक्स केलं आहे. म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक नाव ठेवलेलं. नाही नाही नाही. अच्छा. हे आहे सर मावा कुल्फी. आणि पलीकडे आहे सर अफगाण ड्रायफ्रूट. त्याच्यानंतर मला दिसते सर काजू मलाई, शाही अंजीर, हो, ड्रायफ्रूट व्हॅनिला. हा आहे सर शाही गुलकंद. हो. हा थोडासा जरा मला वाटतं हे करायला हरकत नाही, म्हणजे हा वेगळा प्रकार आहे शाही गुलकंद. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना बरोबर. आवडेल. हो हो, आवडेल. माझा कन्सेप्ट आहे. हा मागून घेतात हा उन्हाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्याच्या दिवसात हो. शाही गुलकंद. अच्छा. त्याच्यानंतर आहे सर केशर पिस्ता. ओके. मावा बदाम. बटरस्कॉच. हो. हे काय लोटस बिस्कॉफ. म्हणजे काय सर? हा एक बिस्किटचा फ्लेवर आहे. ओके. हे बिस्कॉफ नावाचं बिस्किट आहे. लोटस कंपनी आहे. अच्छा. इम्पोर्टेड बिस्किट आहे हे. अच्छा, ते ह्याच्यात mix हो. केलेलं. आता आईस्क्रीम आणि चीज केकमध्ये ट्रेंडिंगला फ्लेवर एकदम. ओके. त्याच्यानंतर आहे सर चोको आल्मंड. हो. ओके. इकडं आहेत सर चॉकलेट अँड कुकीज. चॉकलेट अँड कुकीज. आता ही सगळी चॉकलेटची कॅटेगरी. आता ही सगळे चॉकलेट. हो. क्रीम अँड कुकीज. बेल्जियन चॉकलेट. बेल्जियन चॉकलेट. हो. ते बेल्जियन चॉकलेट तर ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. हो. बरोबर. डार्क चॉकलेट एकदम. हां, डार्क चॉकलेट. हो. ते स्पेसिफिकली लोक बनवतात. म्हणजे बरोबर. त्याचे जे पुण्यात आता केक्स वगैरे बनवले जातात, हां. पण ते स्पेसिफिक लोक आहेत. हो. आता जनरल एकदम ते प्रीमियम चॉकलेट एकदम. प्रीमियम चॉकलेट. हो. ओके. त्याच्यानंतर मड चॉकलेट. त्याच्यानंतर आहे चॉकलेट अँड नट्स. हे आहे वॉलनट ब्राउनी. ओके हो. सर. आता सगळ्यात जास्त जो तुमचा चालतो हां. तो तुम्ही म्हणाला मला ते केशर राजभोग. हो. आता मी तर पुण्यात लहानपणापासून आहे. बरं. पुण्यात आपला एक मोठा ब्रँड आहे हां. ज्याच्यात ते चारोळे घालून विकायचे. डेक्कनला त्यांचं दुकान आहे. बरं. लाईन लावून चारोळे घालून श्रीखंड विकायचे पूर्वी. बरं. म्हणजे माझ्या लहानपणाची गोष्ट सांगतो. अच्छा. माझं वय 54 आहे. बरं. त्यामुळे तुम्ही समजू शकता मी पुण्यात किती जुना आहे. हां. आता लोकांना ती खायची कसं असतं सर, लहानपणी तुम्हाला सवय लागली सगळं की तेव्हापासून तुम्ही मोठे होईपर्यंत तेच फॉलो करता. बरोबर. मग तुम्ही तुमचा ब्रँड बदलत नाही, तुम्ही दुसरीकडे जात नाही. हे जुन्या लोकांची पद्धत आहे. बरोबर. अगदी जुना नाही आहे, पण आहे जुना आता. बरोबर. तर मला एक सांगा की जो नॉर्मल श्रीखंड जे आपण दुकानात जाऊन डब्यातनं आणतो ते इथं कुठंच दिसत नाही. हां. प्लेन हे नाही. हां, प्लेन नाही आहे. हो. त्याच्यात जे प्लेन आहे तुमच्या इलायची. त्याच्यात इलायची आहे. हो. मग आता ते जे प्लेनवालं बी इलायची तुमचं आहे त्याचा काय रेट आहे सर? 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. हां. म्हणजे इकडं जे आहेत ते ऑलमोस्ट 320. हां. 320, 440, 480 असे. म्हणजे ही जी रेंज आहे ही तुम्ही
पहिली जी आपण रेंज बघितली सुरुवातीची, हे काजू, द्राक्ष, पंचरत्न हे सगळे हां, हे फ्रूट्स आणि प्लेनवाले सगळे 320, 440, 480. त्याच रेंजमध्ये आहेत हो. सगळे. आणि ड्रायफ्रूटवाले आपले 600 आणि 680 रुपये किलो. अच्छा, ते ड्रायफ्रुट्सवाले आहेत ते हां, 600 आणि 680 रुपये किलो. 680 रुपये किलो. हो. ओके. तर मला एक सांगा सर, आता आईस्क्रीममध्ये फ्लेवर्स लोकांनी ऐकलेत, बरोबर. लोकांना आवडतात. हां. ही कल्पना सर तुम्हाला कशी सुचली की तुम्ही अचानक श्रीखंड क्षेत्रात वळला? आणि श्रीखंड म्हणजे पूर्वी तुमचं काय बॅकग्राऊंड किंवा ही आयडिया माझी पप्पांची, पप्पा आणि काका. अच्छा. रेसिपी वगैरे सगळं त्यांनीच बनवलं. हे लॉकडाऊनमध्ये चालू केलं आपण. अच्छा, ह्याला किती वर्ष झाले सर? 5 वर्ष झालेला. ह्या- इकडे ह्या शॉपला 3 वर्ष झाले. हे तसं नाशिकचं आहे. हे बनतं सगळं नाशिकमध्ये. अच्छा, बनतं सगळं नाशिक? नाशिकमध्ये. हे पुण्यातलं आउटलेट. अच्छा, हो. मग तुम्ही फ्रँचायझी आहात का? नाही, कंपनी आउटलेट आहे हे. ही कंपनी हो. आउटलेट आहे तुमचं? हो. आणि हे आम्हीच बनवतो सगळं. अच्छा, बनवणारे म्हणजे प्रोडक्शन सगळं तुमचंच हो आहे? हो फक्त हे नाशिकला बनतं, नाशिकवरून येतं. हो. आणि साधारणतः आपण जे आता हे प्लास्टिक कंटेनरमध्ये जे पॅक करतो आणि प्लास्टिक कंटेनरमध्ये पॅक केल्यानंतर साधारणतः हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किती आता आपण कस्टमरला सांगतो फ्रीझरमध्ये साधारण 10 ते 15 दिवस चालतं फ्रीझरमध्ये. आता उन्हाळा आहे. हो. आणि फळांचे 7 दिवसाच्या आत संपवावे. 7 दिवसाचा? हो. आणि रिअल फ्रुट्स आहेत प्रत्येक ह्याच्यात. अच्छा, त्याच्यामुळे. हो. ओके. हा किती ग्रॅमचा डबा आहे? 100 ग्राम. 100 ग्रॅम. हो. म्हणजे अशी काय अट नाही तुमच्याकडे की तुम्ही एक किलो नाही, तसं नाही. मिनिमम 100 ग्रॅम घेऊ शकता. 100 ग्रॅम, पावशर, अर्धा किलो. अच्छा, म्हणजे ज्यांना जास्त फ्लेवर्स हवेत 100 ग्रॅम किंवा पावशरची घेऊ शकता. म्हणजे त्यांच्याकडे ते चॉईस आहे आहेत. मिनिमम 250 ग्रॅम असं काही? नाही, तसं नाही. 100 ग्रॅमपासून सुरुवात ठेवली आपण. ओके ओके. ही कन्सेप्ट तुमची खूप छान आहे. टेस्ट मी हो. एकच केला पण मला लक्षात आलं. बरोबर. कारण नाही मग फुडी तर ते आम्हाला लक्षात येते की बाबा एक काय? फ्लेवर हां. की काय बरोबर. फ्लेवर्स मी गेस करू शकतो. बरं. पण कन्सेप्ट खूप चांगला आहे सर. थँक्यू सर. आणि पुण्यात तुम्ही म्हणता 5 वर्ष आहे, पण 5 वर्षात आता आम्ही ह्या रोडवरती बरेच वेळा ते आलो. ह्या शॉपला 3 वर्ष झाले. हा, पण 3 वर्षात हां, एवढं हां. म्हणजे ऐकून नव्हतं सर. नाहीतर एखादी नवीन जागा दिसली आम्हाला लगेच कळते म्हणजे जनरली. बरं बरं. तुमच्या यूट्यूबवरती मला वाटतं एकाच व्हिडिओ. हां, एक दोन व्हिडिओज आहेत. अच्छा, जास्त जास्त नाही आहे. सर आता माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हटलं की हे श्रीखंड फक्त फ्रीझरमध्ये ठेवा, बरोबर? आता फ्रीझरमध्ये ठेवलं आपण, पण आता फ्रीझरमध्ये काय होतं की आपण जसं इतर फूड प्रोडक्ट्स ठेवतो. हां. आता त्याला वितळायला थोडा वेळ लागतो, थोडं उन्हाळ्याला लवकर हां. होतं. पण त्याला 2 तास 3 तास आपण नाही, आता आपलं खाण्याचे एक जास्तीत जास्त 15-20 मिनटं जरी आधी काढलं परत नॉर्मल टेम्परेचरला होऊन जातं श्रीखंड म्हणजे खाण्यासारखं 15-20 मिनिटात होऊन जातं. हो हो. म्हणजे असे काय 3 तास अगोदर? नाही नाही, एवढं नाही काही. असं काही गरज नाही, काही गरज नाही. 15-20 मिनटात होऊन जातं नॉर्मल. पण जसं आपण नॉर्मली जसं आईस्क्रीम ठेवतो त्याच कन्सेप्ट. हां हां, फक्त बाहेर एक 10-15 मिनटं आधी काढायचं आणि खाऊ शकतो मग. मग सर टोटल तुमचे आउटलेट किती आहेत? 14 आउटलेट आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र 14 आउटलेट. 14 आउटलेट आहेत. आणि 14 पैकी पुण्यात किती आहेत सर आपल्या? पुण्यात सिटीमध्ये हे एक आहे, बाकी लोहगाव आणि रावेत तिकडे एक आहे. म्हणजे तीन आहेत पुण्यात. रावेत म्हणजे पिंपरी पिंपरी चिंचवड, निगडी. निगडी. हो. मग तिथं निगडीला कुठंशी आलं सर? प्राधिकरण. अच्छा, प्रॉपर प्राधिकरण. हो. तिथे एक फेमस स्वीट शॉप आहे बघा, मला वाटतं नाव आठवत नाही आता. त्या चौकात, निगडी चौकातच एक फेमस शॉप आहे. म्हणजे निगडीचा जो मेन चौक आहे आपला, तिकडून हार्डली अर्धा किलोमीटर असेल फक्त आतमध्ये. हां. आतमध्ये जर श्रीखंड स्टुडिओ टाकलं ना गुगलला तर येऊन जाईल तिकडचं. हो हो. रावेतला. आणि तिसरं म्हणताय तुम्ही लोहगाव, पोरवाल रोड. लोगाला कुठं सर? पोरवाल रोड. पोरवाल. अच्छा, पोरवाल रोड फेमस आहे तिथे. हो, फेमस आहे तो. तिथे एक आउटलेट. तिकडे एक आउटलेट. तिसरं आउटलेट. हो. तर पुण्यात 3 झाले. 3 झाले. आणि प्रॉपर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग नाशिकला आहे. तर नाशिकला किती आउटलेट आहेत? नाशिकला 6 आउटलेट आहेत सिटीमध्ये. अच्छा, सिटीमध्ये 6. आणि एक पिंपळगाव म्हणून आहे, नाशिक डिस्ट्रिक्टमध्येच येतं ते. म्हणजे तिथं 7 7 झाले. हे 3 10 झाले. आणि बाकीचे सर? बाकी संभाजीनगर, ओके, संभाजीनगर, अहिल्यानगर, अहिल्यानगरला, जळगाव. जळगावला एक हो. आणि एक सोलापूर. आणि एक सोलापूर. म्हणजे टोटल मिळून 14 आउटलेट आहेत. 14 आहे. हो. मग आम्ही आशा करतो सर, आपण खूप आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला. हो हो. तर आम्ही आशा करतो की तुमचे हे 330 आउटलेट पुण्यातच हवे. धन्यवाद सर. सगळ्यात जास्त श्रीखंड खाणारे आपले पुण्यातले जास्त आहे, हो. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. खवई भरपूर चांगले आहेत पुण्यात. पुण्यात चांगले. हो. त्यामुळे आम्ही
आशा करतो की तुमचे 3 ते 30 आउटलेट लवकरात लवकर व्हावं. धन्यवाद सर. तुम्ही नसला तरी हे मॅडम असतो. हां आणि अच्छा.